आभाळही पुसतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे, वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे. बंदुका, तोफा, शस्त्रसाठा याची गरज नाही आम्हाला. बंदुका, तोफा, शस्त्रसाठा याची गरज नाही आम्हाला. फक्त शब्दांनी रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे, बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे. उपस्थित माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा वारसा पुढे नेणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंना, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे अध्यक्ष संपादक राहुल पाटील यांचा मानाचा मुद्रा. सर्वप्रथम मी संक्षिप्त बोलतोय. गुरुजींनी अत्यल्प शब्दात खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय. सेवाग्राम काकांनी त्यांचं अधोरेखित करतोय. मी 2012 पासून मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून मी सोशल मीडियावर काम करतोय. आजपर्यंत मी बऱ्याचशा राज्याला ISO शाळा दिलेल्या आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून अनेक इंग्रजी माध्यमातील पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत आणले आहे. त्यानंतर सेवाग्राम काकांच्या नुसार आज ग्रामीण भागात लेखक, पत्रकार, कवी आणि नाट्यलेखक हे तयार करण्याचं काम मी माझ्या साप्ताहिकाच्या साहित्यगंधच्या माध्यमातून करत आलेलो आहे. मराठी माणसं टिकले तरच मराठी भाषा जिवंत राहील. गेली 2 वर्ष झाले आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, परंतु शासन स्तरावर आजपर्यंत कुठल्याही संस्थेने महानगरपालिकेच्या शाळा का बंद पडत आहेत किंवा नुकत्याच निवडणूक झालेल्या नगरसेवकांना हा प्रश्न का पडत नाही की आपल्या हद्दीतील महानगरपालिका शाळा या पूर्ववत सुरू कराव्या. आणि सर्व पालकांना विनंती आहे, मराठी वाचन संस्कृतीचा लोप होतो आहे. नवीन पिढीला वाचनाचं महत्व सांगा. काकांचं वाक्य पुन्हा अधोरेखित करतोय. मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण. आईच्या पोटातून जन्माला आलेलं बाळ कधी मम्मी म्हणत नाही तर फक्त आई म्हणतोय. म्हणून वाचनाची संस्कृती जपण्यासाठी किमान घरी महाराष्ट्र सपूत सारखे साप्ताहिक किंवा इतर बसलेले माझ्या पत्रकार बंधूंचे साप्ताहिक हे आपल्या मुलापर्यंत पोहोचवा. सोशल मीडियाच्या मुळे हे विकृती मुलांचा मेंदू सडका करतोय. किमान तुम्ही त्यांना तासभर वेळ द्या, अर्धा तास वेळ द्या आणि गप्पा करा, गोष्टींची पुस्तकं आणा. आज एक खंत अशी वाटते मला, नवीन पिढींना मी म्हणजे बोलू इच्छितो, आपली वाचन संस्कृती लोप का पावत आहे. तर त्याचं उदाहरण म्हणजे सोशल मीडियात जे काम करतायत पत्रकारांचे हेडिंग, काना, मात्रा, वेलांटी सगळी चुकीची असते. हे मोठे मोठे लोक बोलून दाखवतात. हा डाग आपल्याला लागतो पत्रकारांना, कारण आपण मुळात जात नाही. मराठी व्याकरणाच्या मुळात जात नसल्यामुळं आपल्या शब्दांवर संस्कार होत नाही. आपले शीर्षक ठळक असतात पण चुकलेले शब्द असतात. बातमी वाचण्याची इच्छा होत नाही. पत्रकारांना माझी विनंती आहे, हे शीर्षक देताना हे अंगावर आलं पाहिजे. तुम्ही दिलेली शीर्षक अंगावर उठली पाहिजे, अंगावर शहारे आले पाहिजेत. तर प्रवीण भाऊंना माझं एक म्हणजे त्यांनी खंत बोलून दाखवली की पत्रकारिता काय आहे. सरांनी सांगितलं, फार दुर्दैवी आहोत आम्ही आमचाच पेपर चालवू शकत नाही. आम्हाला कधी कधी भीक मागल्याची लाज वाटते जाहिरातीचं नाव घेताना. आम्ही कुटुंब चालवतोय, आम्ही समाज चालवतोय, लोकशाहीचा 4था स्तंभ उभा करण्याचा सर्व प्रयत्न करतोय, पण सरकार आमच्या पाठीशी नाही. कारण तुम्ही आमच्या पाठीशी नाही. सर्व लोकांनी एकत्रित व्हायला पाहिजे, पत्रकारांच्या मागे उभे राहायला पाहिजे. प्रवीण भाऊंना इथे मी सांगू इच्छितो की आम्ही जिथं जिथं आहो, आमचा जनसंपर्क पत्रकार म्हणून किंवा आमचे वार्ताहर म्हणून आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. जनसामान्यांचाही पाठिंबा आम्हाला मिळाला तर लोकशाहीचा स्तंभ हा आम्ही अधिक प्रमाणात मजबूत करून दाखवू. इतके बोलतो आणि ते सांगतो. जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.